मालेगाव बॉम्बस्फोटात निर्दोष ठरलेल्या हिंदुत्ववादी कार्यकर्ते आणि त्यांचे विधिज्ञ यांचा सत्कार सोहळा सोमवारी कोल्हापुरात पार पडला। सत्कार समारंभापूर्वी कार्यकर्त्यांची मिरजकर तिकटीपासून मिरवणूकही काढण्यात आली। मालेगाव स्फोट हे भगवा आतंकवाद सिद्ध करण्यासाठी रचलेलं कुभांड होतं। मात्र जिथं धर्म आहे तिथंच विजय असल्यानं आम्ही लढून निर्दोषत्व सिद्ध केलं। शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही हिंदू धर्माचं कार्य करत राहू असे उद्गार समीर कुलकर्णी यांनी यावेळी काढले। 2008 मध्ये मालेगावमध्ये घडलेल्या बॉम्बस्फोटात निर्दोष झालेल्या हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते आणि त्यांना या प्रकरणांमध्ये सहाय्य करणारे विधिज्ञ यांचा सोमवारी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला। यावेळी समीर कुलकर्णी, मेजर रमेश उपाध्याय यांचा विशेष सत्कार करण्यात आला। तसंच हिंदू विधिज्ञ परिषदेचे अध्यक्ष वीरेंद्र इचलकरंजीकर, समीर पटवर्धन, प्रीती पाटील यांच्यासह हिंदुत्वनिष्ठ लेखक विक्रम भावे यांचाही सन्मान केला। तत्पूर्वी सत्कार मूर्तींची मिरजकर तिकटी इथून सभास्थळापर्यंत मिरवणूक काढण्यात आली। भगव्या आतंकवादाचं कारस्थान रचून हिंदूंना गोवलं गेलंय, मात्र अशा हिंदूंना वाचवणं हे प्रत्येक हिंदूचं कर्तव्य असल्याचं हिंदू जनजागृती समितीचे सुनील घनवट यांनी नमूद केलं। दरम्यान दबाव तंत्राचा वापर करून आम्हाला छळलं गेलंय, मात्र कोणत्याही परिस्थितीत आम्ही हिंदुत्वाचं कार्य सोडणार नाही असं हिंदुत्वनिष्ठ लेखक विक्रम भावे यांनी सांगितलं। राजसत्ता जर हिंदुत्वनिष्ठ राज्यकर्त्यांकडे असेल तर देश सुरक्षित राहील असं मत मेजर रमेश उपाध्याय यांनी व्यक्त केलं। देशात भगवा आतंकवाद वाढत चालल्याचा अपप्रचार काँग्रेससारख्या निधर्मी विचारांच्या शासनकर्त्यांनी केला। त्यासाठी 2008 सालचा मालेगाव स्फोट, समझोता बॉम्बस्फोट, मडगाव स्फोट, दाभोळकर हत्या, पानसरे हत्या अशा अनेक प्रकरणांमध्ये जाणीवपूर्वक हिंदुत्व निष्ठांना गोवलंय। या प्रकरणांचे निकाल घोषित झाल्यावर हा अपप्रचार किती पोकळ होत आहे आता स्पष्ट होत आहे असं समीर कुलकर्णी यांनी स्पष्ट केलं। या कार्यक्रमाला स्वाती खाडे, दीपक देसाई, गजानन तोडकर, अशोक गुरव, उदय भोसले, किशोर घाटगे, संभाजीराव भोकरे, राजू यादव, मनीषा वाडीकर, अनिरुद्ध कोल्हापुरे यांच्यासह हिंदुत्ववादी कार्यकर्ते उपस्थित होते।